कधी लाईट बल्ब चालू ठेवला आणि वायरिंग गरम वाटलीये. कधी हीटर चालवताना प्लग शेजारची वायर हातात गरम वाटलीये. असं का होतं? करंट तर सारखाच जातो. मग काही वायर्स गरम होतात आणि काही नाही. असं का? कारण आहे रेझिस्टन्स आणि कंडक्टन्स. आज आपण हेच कन्सेप्ट पाहणार आहोत. एकदम पाण्याच्या पाईप पासून तर हीटर कॉइल पर्यंत रिलेट होणारे. नमस्कार मंडळी, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 3 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. आज आपण पाहणार आहोत रेझिस्टन्स आणि कंडक्टन्स म्हणजे काय. इंजिनियर्ससाठी हे दोघं म्हणजे सर्किट डिझाईनचे आधारस्तंभ आहेत. आता इमॅजिन करा, दोन रस्ते आहेत. एक स्मूथ, रुंद, मोकळा रस्ता, दुसरा खड्ड्यांनी भरलेला, लहान आणि ट्रॅफिकने भरलेला. तुमची गाडी कुठे आरामात चालेल? ऑब्विसली पहिल्या रस्त्यावर. हेच लॉजिक करंटसाठी लागू होतं. जिथं विरोध जास्त तिथं करंटला अडथळा, जिथं विरोध कमी तिथं करंट आरामात फ्लो होतो. चला तर आता डेफिनेशन बघूया. रेझिस्टन्स. रेझिस्टन्स इज द अपोजिशन ऑफर्ड बाय मटेरियल टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. रेझिस्टन्स म्हणजे काय? करंटला दिलेला अपोज. रेझिस्टन्स डिनोट करतात आर ने आणि युनिट आहे ओहम. आता जरा कंडक्टन्स विषयी बोलूया. कंडक्टन्स इज द ॲबिलिटी ऑफ अ मटेरियल टू अलाउ इलेक्ट्रिक करंट टू पास थ्रू इट इझिली. समजलं? कंडक्टन्स म्हणजे करंटला सहजपणे फ्लो होऊ देण्याची क्षमता. याचा सिम्बॉल आहे जी आणि युनिट आहे सिमेन्स. यांचं को रिलेशन कसं आहे? फॉर्म्युला काय आहे? जी इज इक्वल्स टू 1/R. म्हणजे जितका रेझिस्टन्स कमी तितकी कंडक्टन्स जास्त, आणि जितका कंडक्टन्स कमी तितका रेझिस्टन्स जास्त. आता हे बघूया, हे रिअल लाईफ मध्ये कुठे दिसतंय. कॉपर वायर एकदम एक्सलंट कंडक्टर. म्हणूनच घरातले चार्जर, त्याच्यानंतर कोणतीही वायरिंग ही कॉपरची असते. त्याचा फायदा काय? गरम होत नाही, करंट आरामात फ्लो होतो. इट इज द बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सेकंड, हीटर कॉइल. हाय रेझिस्टन्स, ज्यात नायक्रोम नावाचा धातू वापरतात. जास्त रेझिस्टन्स असल्यामुळे ते गरम होतं आणि म्हणून टोस्टर, आयर्न, गीझर यामध्ये हे वापरलं जातं. तिसरा प्रकार आहे टंगस्टन फिलामेंट. हे कुठे वापरतात? बरोबर, बल्बमध्ये. बल्बमध्ये टंगस्टन फिलामेंट असतं. जास्त रेझिस्टन्स, लाईट, ग्लो. आणि लास्ट आहे रबर और प्लास्टिक. व्हेरी हाय रेझिस्टन्स. रेझिस्टन्स जास्त आहे म्हणजे काय होणार? करंट पास होऊ देत नाही. म्हणून इन्सुलेटर म्हणून आपण हे सेफ्टीसाठी वापरतो. हे तर झाले प्रकार. सर्किट डिझाईन करताना हे रेझिस्टन्स आणि कंडक्टर काय करतात? सर्किट डिझाईन करताना रेझिस्टन्स ठरवतो करंट किती फ्लो होणार, किती हीट जनरेट होणार आणि कंपोनंट्स किती लोड सहन करू शकतात. आता जरा ओहम्स लॉ आठवूया. काय आहे ओहम्स लॉ? V इज इक्वल्स टू IR. सेम व्होल्टेज दिलं पण जर रेझिस्टन्स जास्त असेल तर करंट कमी फ्लो होतो. कंडक्टन्स वाढवला तर करंट फ्लो वाढतो. हे झालं थेरी. लॅब मध्ये कधी तुम्ही रेझिस्टन्स वापरला आहे का? काय करतो तो? करंटला लिमिट करतो. सगळ्यात जास्त आपण यूज केलेला आहे रेझिस्टर एलईडीच्या आधी. का? एलईडी जळू नये म्हणून. आणि चार्जिंग सर्किट्स मध्ये हाय रेझिस्टन्स वापरून आपण सेफ फ्लो राखतो. सो बेसिकली रेझिस्टन्स इक्वल टू कंट्रोल, कंडक्टन्स इक्वल टू फ्रीडम, आणि हे वापरणारा इंजिनियर इज इक्वल्स टू बॅलन्स मास्टर. आज आपण पाहिलं रेझिस्टन्स म्हणजे करंटला अडथळा, कंडक्टन्स म्हणजे करंटला मोकळा रस्ता, आणि सगळं प्ले होतं ओहम्स लॉवर. उद्या आपण पाहणार आहोत एक इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट प्रश्न.
एसी व्हर्सेस डीसी, काय फरक आहे यात आणि कुठं कोणता वापरायचा? स्टे ट्यून. वन डे वन कन्सेप्ट. आणि हो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि आज मला कमेंट्स मध्ये सांगा, रेजिस्टन्स म्हणजे कंट्रोल, कंडक्टन्स म्हणजे? नक्की लिहा. बाय.